हॅलो कुंभ राशी, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने कसे जाणार आहेत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट नक्की द्या. तुमच्या ओळखीत कुंभ राशीवाले असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जसं मी बघत आहे, पहिला स्प्रेड मी जुलै महिन्याचा काढला आहे. ह्याला स्प्रेड म्हणतात. सो तुमचं जे सिक्रेट आहे, तुमचा एखादा प्लॅन आहे, तुमचे पुढचे स्टेप्स आहेत, शक्यतो तुमच्यापुरतेच ठेवायचे आहेत. कुंभ राशी तसंही कुठल्याही गोष्टी शेअर करत नाही, पण जर केली तर त्याला नजर लागते. सो त्यामुळे जर असं जपायचं आहे, तुमचे प्लॅन्स तुमच्यापर्यंतच ठेवायचे आहेत, तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. अजून एक संदेश असा दिसतोय की इतके दिवस म्हणजे भरपूर दिवस एखादी गोष्ट अडकलेली होती, स्टक होती, पूर्ण होत नव्हती. मग ते काही असेल, एक अडकलेले पैसे असतील, रिलेशनशिप असेल, पैसा असेल, जॉब असेल, करिअर असेल, जी स्टक आहे, जी पुढे सरकत नाही, ज्याची तुम्ही वाट बघतात की भाई हे गोष्ट झाली पाहिजे, हे आता होत का नाही आहे, किती दिवस झाले, होतच नाही आहे, तर त्याला आता वेग मिळणार आहे, त्याला आता गती मिळणार आहे आणि ती गोष्ट, त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे. ओके. अजून एक शेवटचा संदेश दिसतोय की नवीन ऑफर किंवा छोट्या स्वरूपात एखादी चांगली सुरुवात तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी छोटी वाटली ना तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण आजचं छोटं पाऊल उद्या मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकते कुंभ राशी. सो ओव्हरऑल काय, तर जुलै महिना तुम्हाला एकच संदेश देतोय, तुमच्या गोष्टी तुमच्यापर्यंतच ठेवा, मनावर जास्त ओझं घेऊ नका आणि आलेल्या छोट्या छोट्या संध्यांचं स्वागत करा. आणि याच संधी पुढे जाऊन ना मोठा बदल घडू शकतात, लक्षात ठेवा कुंभ राशी. सो आता आपण बघणार आहोत ऑगस्ट महिना. तर या महिन्याच्या ना सुरुवातीला काही थोडं जे हवं आहे ते मिळत नाही अशा फिलिंग्समध्ये असू शकता. त्यामुळे तुमच्यासमोर आलेल्या एखादी चांगली संधीही सुरुवातीला तुम्हाला तुमचं लक्ष त्यावर जाणार नाही. म्हणून या महिन्यात थोडंसं ओपन माइंडने प्रत्येक गोष्टीकडे बघायचं आहे. कधीकधी युनिवर्स उत्तर आपल्यासमोर ठेवतं, पण आपलंच तिथे लक्ष नसतं किंवा आपण ते ओळखत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर एक अशी संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी पुढच्या काळात मजबूत पाया तयार करेल. नवीन काम, नवीन ऑफर, आर्थिक प्रगती किंवा एखादी अशी सुरुवात जी तुम्हाला म्हणायला लावेल की हे तर माझ्यासाठीच होतं. सो गुड. आणि शेवटचा संदेश असा आहे की तुम्हाला आहे ना एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल, पण हा निर्णय फक्त मनाने नाही तर माइंडने पण घ्यावा लागेल. तर हा दोघांचा तुम्हाला समतोल घ्यावा लागेल, कारण हा निर्णय तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवू शकतो, इतकं आहे. सो ओव्हरऑल ऑगस्ट महिना तुम्हाला सांगतोय, जे समोर येत आहे त्याला नकारू नका, कारण काही संधी एकदाच दार ठोकवतं. सो योग्य निर्णय आणि योग्य वेळ तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येऊ शकतो. सो असा होता ऑगस्ट महिना. आता मी कार्ड्स काढले आहेत सप्टेंबर. जसं मी बघत आहे, या महिन्यात ना थोड्या गोष्टी चॅलेंजिंग असतील. म्हणजे काय, तर या काळात एखादी सवय, एखादी व्यक्ती किंवा नकारात्मक विचार किंवा एखादी परिस्थिती तुम्हाला अडकून ठेवू शकते. ओके, किंवा अडकून ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे कोणाच्याही प्रभावाखाली किंवा भावनांच्या भरात निर्णय घ्यायचा नाही आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि योग्य गोष्टीची निवड करणं खूप महत्त्वाचं ठरेल. प्रत्येकाचे डिसिजन्स, एनर्जीज वेगवेगळी असणं, आपापल्या परिस्थितीप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे सप्टेंबर महिन्यात. सो महिन्याच्या मध्यभागी तुम्हाला जाणवेल की काही गोष्टींना धरून बसण्यात काहीच अर्थ नाही. मग ती एखादी सवय असो, विचार असो, नातं असो, परिस्थिती असो, त्याला लेट गो करण्याची गरज लागणार आहे. ओके. शांतपणे मागे सोडण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला हा बदल थोडा कठीण वाटेल, पण पुढे जाऊन हाच निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे, लक्षात ठेवा. आणि महिन्याच्या शेवटी परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. वाव. कारण तुम्हाला आत्मविश्वास वाढणार आहे, नवीन संधी येणार आहे, काही गोष्टी बदलण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे.
तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. हे माझ्याकडून होऊ शकतं ही भावना पुन्हा एकदा जागू होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे क्षमता आहे, योग्य वेळ आहे आणि योग्य यशही मिळण्याची ताकदही आहे. फक्त स्वतःवर ट्रस्ट ठेवायचा आहे. तो ओव्हरऑल सप्टेंबर महिना सुरुवातीला थोडी परीक्षा घेणार, मध्यभागी मोठा बदल घडवणार आणि शेवटी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तुमचा जागृत करणार आहे. सो ओव्हरऑल असं होतं आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना. सो ऑल द बेस्ट. बाय बाय.